सीता मोटर्स। आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामं काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील। तत्पर आणि 24 तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध। सीता मोटर्स। आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी, 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। संपर्क 95 61 73 56 67। आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी इथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूती दरम्यान मृत्यू झालेल्या अश्विनी बाळू केसरकर या महिलेच्या मृत्यूस डॉक्टर, नर्स आणि स्टाफ जबाबदार असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका यांच्या वतीने मनसर पोलीस ठाण्याच्या विरोधामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पोलिसांनी अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आंबेगाव यांच्या वतीनं छेडण्यात आलेलं आंदोलन मागे घेण्यात आलंय। अश्विनी बाळू केसरकर यांचा लांडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथे 9 जुलै 2023 रोजी दुपारी 3च्या दरम्यान बाळंतपणाच्या वेळी नॉर्मल डिलिव्हरी झालेली असताना संध्याकाळी 6च्या दरम्यान अश्विनी यांना रक्तस्राव होऊ लागल्यानं ड्युटीवरती असलेल्या नर्सनं डॉक्टरांच्या सल्ल्यानं रक्तस्राव बंद करण्याच्या दृष्टीने उपचार केले। दरम्यान संध्याकाळी 6:45च्या सुमारास मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारांसाठी त्यांना ऍडमिट करण्यात आलं। त्यांच्यावरती उपचार सुरू असतानाच 9 जुलै 2023 रोजी रात्री 9:30च्या दरम्यान अश्विनी या मयत झाल्यात। त्यानंतर मयत अश्विनी बाळू केसरकर यांचे वडील शिवाजी दादू लवांडे यांनी 10 जुलै रोजी खबर दिली। यावरून मनसर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। नंतर मयताचे नातेवाईक आणि वंचित बहुजन आघाडी संघटनेच्या वतीने लांडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स आणि स्टाफ यांनी उपचारांमध्ये हलगर्जीपणा केला, त्यामुळे तिचा मृत्यू झालाय। त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी करत 17 जानेवारी रोजी जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाले। त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी मध्यस्थी करून या प्रकरणाबाबत योग्य तो तपास सुरू आहे आणि घटनेमधील लांडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे डिलिव्हरी करणारे नर्स आणि स्टाफ यांचे जबाब घेण्यात आले आहेत। याबाबत बीजे मेडिकल, ससून हॉस्पिटल पुणे यांचा व्हिसेरा अहवाल मिळणे याकरता वेळोवेळी स्मरणपत्र आणि समक्ष भेट घेण्यात आली आहे। दरम्यान अंतिम अहवाल आल्यानंतर या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आंबेगाव यांच्या वतीनं आंदोलन मागे घेण्यात आलंय। दरम्यान पुढील काळामध्ये न्याय न मिळाल्यास आक्रमक पद्धतीने आंदोलन करून न्याय मिळवला जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आलाय। आणि त्याच्यानंतर 2 तास तिथे नर्स नाही, डॉक्टर नाही, कोणीच नव्हतं। तिचं रक्तस्राव झाल्याच्या नंतर ते रक्त ज्या वेळेला ती सिस्टर तिथं आली त्याच्यानंतर ते रक्त सुद्धा साफ करण्यासाठी तिच्या आईला सांगितलं। आणि एवढं सगळं तुमच्या डोळ्यासमोर असताना सुद्धा तुम्ही आजपर्यंत FIR का दाखल करून घेताना याचं पहिलं उत्तर द्या होता। तेच सांगतो, ऐकून घ्या। ती पोरगी जी ऑफ झाली आणि डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टर हे नव्हतेच अवेलेबल। आता या सरपंचनी सुद्धा आता सीसीटीव्ही फुटेज चेक केलेले आहेत, हे सुद्धा एव्हिडन्स आहेत। मी तुम्हाला काय म्हटलं, तुमचा एव्हिडन्स तुमचा कुठलाही वाया जाऊन देणार नाही साहेब। नाही मग रिपोर्ट तुम्ही काय मी तुम्हाला काय म्हटलं, मी तुम्हाला पेपर दाखवतो मी तुम्हाला काय म्हटलं, मी FIR दाखल करणे हे आपलं काम आहे, गुन्हा दाखल करणे हे आपलं काम आहे। कोर्ट सर्वस्व गुन्हेगार आहे की नाही? मी तुम्हाला काय म्हणालो की तुम्ही कागद आपण बसू ना, तुमचं कोणी सिस्टम बसलोय आपण याच्यावर, माझ्या समोर या, आपण बसू। मी नव्हतो मामा इथे, एकाच दिवसामध्ये 50 महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या। तिथे कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती, तिथं कुठल्याही प्रकारचं कॉट नाही किंवा त्या महिलांना कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नसली। तिथे 2 पत्रकार गेले आणि त्या पत्रकारांनी तिथे जेव्हा ती चौकशी केली आणि याचा खुलासा विचारण्यासाठी त्या कोण तिथे सिस्टर वगैरे नर्स होत्या त्यांना जाऊन ते भेटले, तर अक्षरशः त्या नर्सनी किंवा जी कोणी अधिकारी वैद्यकीय होती त्यांनी त्या पत्रकारांवरती खंडणीचा गुन्हा दाखल केला। तेव्हा त्याला काय पुरावा होता का? त्या पत्रकारांवरती अटक वॉरंट काढलं तुम्ही, या दखलपात्र गुन्हा अटक वॉरंट त्यांना काढलं। फक्त 1 मिनिट थांबा, त्यांचा फक्त त्यांनी सांगण्यावरून
त्यांनी फक्त सांगितलं की यांनी आमच्याकडे 5,000 रुपयाची खंडणी मागितली आणि ती तुम्हाला पटली आणि लगेच तुम्ही त्यांच्यावरती अटक वॉरंट काढलं. कुठल्या कायदे बसते मला सांगा तुम्ही. मी तुम्हाला काय म्हणालो, आपण ह्या मेडिकल निग्लिजन्सीला, ज्याला आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये तज्ञाचा पुरावा म्हणून मान्य केला जातो, या ओपिनियन एक्सपर्टीज घेऊन त्याच्यामध्ये ते तक्रारदार होतात. तुम्ही तुमच्या भावना चुकीच्या आहेत असं मला म्हणायचं नाहीये. मी तुम्हाला तेच सांगतोय, आपण पहिले शासनाचे परिपत्रक आदेश ते बघा आणि जर आमची पोलीस म्हणून भूमिका चुकीची असेल तर तुम्ही म्हणाल ते आम्हाला मान्य आहे. आता तुम्हाला एक आणि सांगू तुम्ही साहेब, जी आम्हाला- सांगताय ती घटना पारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतली आहे. कुठली त्या असू द्या, ठिकाणी मी एकंदरीत तुम्हाला पोलीस मी तुम्हाला प्रशासनाच्या काय बद्दल बोलतोय सांगतो, मी. आम्ही तुमच्याबद्दल नाही काय बोलत. वैयक्तिक कुणाबद्दलही मला एका गोष्टीचं प्रामाणिक उत्तर द्या. पोलीस म्हणून आम्ही तुमचे काही दुश्मन आहोत का? साहेब दुश्मन सारखेच वागले एक साहेब. मिनिट, मी तुम्हाला काय म्हटलं, समोर बोलतोय मी, पाठीमागं बोलतोय कुणाच्या? दुश्मन नाही ते सेवा करणार. मी तुम्हाला काय म्हटलं, आम्ही तुमच्यासारखे लेकर बाळ कुठेतरी, आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. या ठिकाणावर तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहे. तुमचं साहेब माझं. पण हेच बोलले होते. मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्हाला मी जर दिलेला कागद जर तुम्हाला पटत नसेल तर तुमचं मेडिकल स्टाफ होता तो त्यासाठीच नव्हता. दादा म्हणतोय मी की कागद वाचू म्हणून आपण बसू ना. मी काय म्हटलं, तुमचा मुद्दा चुकीचा आहे असं म्हटलंय का मी एकदा? तुमचा मुद्दा योग्य आहे. जर त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पाहिजे तर वैद्यकीय अधिकारी पाहिजेत. गोरगरिबाचे त्यांनी उपचार केले पाहिजे, ते केलेच पाहिजे. मी त्याचं दुमत नाही. माझं म्हणणं तेच आहे ना मावशी. माझं काय म्हणणं आहे मावशी, आपण कागद पहिले समजून घेऊ आणि जर आमचं नाही पटलं तर तुमचे अधिकार तर दिलेतच ना. मी म्हटले माझ्या पोलीस स्टेशन बद्दल काय म्हणण्यापेक्षा माझ्या नावाने बोला, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही. मी नंतर कुठून तरी आपल्याला ताई पाहते याची आम्हाला जाणीव नाही का? आमच्या घरी लेकरबाळ नाहीत का? माझ्या घरात माझ्या सख्या बहिणीच्या बाबतीत झालं असतं तर ताई मी काय बघायच्या भूमिकेत राहिलो असतो का? तुमच्या भावनेचा गैरआदर अजिबात आम्ही कोणी करत नाहीये. तुमच्या ज्या घरात त्या घरातलं लेकरू गेले आम्हाला काही संवेदना अजिबात नाहीये का? पण त्या गोष्टीचे नियम आहेत. तुम्ही मला एक तर मान्य करताना की सर्व यंत्रणा जगातल्या जेवढ्याही चालतात त्या कायद्याच्या नियमाने चालतात, हे तर मान्य आहे की नाही? आता जर एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निग्लिजन्सीमध्ये मृत्यू जर झालेला आहे, शासनाचा त्याच्यामध्ये आदेश आहे, त्याची कॉपी तुमचं कोणतेही शिष्टमंडळ असेल ते परिपत्रकावर आपण बसून चर्चा करू. आणि जर आमचं जर भूमिका चुकीची असेल तर तुम्ही जी आम्हाला तुमच्या पतीने जे न्याय देताल तो मान्य आम्ही करू. आम्हाला तुमच्या भावनेला अजिबात विरोध नाही. तुम्ही आमच्याबद्दल काही जरी म्हणाला तर आम्ही 100% सांगतो आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. अजिबात तुमच्याबद्दल राग नाहीये. ज्याच्या घरात गेलाय त्याची भावना वेगळी असती ती मी मान्य करतो. पण माझं म्हणणं आहे की आपण ऐकू एकमेकाचं. आमचं नाही पटलं तर तुमचे अधिकार आम्ही काढून घेणारे कुणी आहे का? तुम्ही आज सगळेजण एकत्र आलात, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा निषेध व्यक्त करताय, मी त्याचा विरोध केलाय का? पण माझं म्हणणं आहे की पोलीस म्हणून, पोलीस प्रशासन म्हणून जे कायद्यातले जे नियम आहेत, ज्या आमच्या मर्यादा आहेत त्या समजून घ्या. कागदावर सगळ्या गोष्टी तुम्हाला, प्रत्येक शासनाचं परिपत्रक, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबत दिलेल्या सूचना याची एक कॉपी तुम्ही घेऊन जा आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की जे भूमिका पोलिसांचे जे मर्यादित अधिकारी त्याच्या संबंधानं, आणि ते लक्षात आल्यानंतर जर आमचं चुकीचं असेल तर घोषणा माझ्या वैयक्तिक नावाने द्या. मी तुम्हाला अजिबात वाईट वाटून देणार नाही. पण आमचं ऐकून घ्या, समजून घ्या. तुमच्यातली ज्या लोकांनी यापूर्वी काम केलेले, संघर्षाच्या चळवळीत काम करणारी लोक आहेत, तुम्ही कोणतेही शिष्टमंडळ तयार करा, त्या ठिकाणी बसू आपण. मी तुम्हाला कागद दाखवतो, शासनाचे आदेश दाखवतो, परिपत्रक दाखवतो आणि त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की आता ह्याच्यातलं तुम्हाला एक कॉपी देतो, वाचा. आणि ती वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येते की त्यांनी त्या समितीला ही तक्रार गेल्यानंतर त्या समितीने तो अहवाल पाठवायचा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आमचं दुमत नाही. ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांनी कायद्यानं कठोर शासन झालंच पाहिजे. किरण भालेकर म्हणून मी, म्हणजे केवळ पोलीस अधिकारी म्हणून म्हणत नाहीये, एक सामान्य नागरिक म्हणून जे सिव्हिल ड्रेसवर असतो मी, त्याचंही हेच म्हणणं आहे. परंतु तत्पूर्वीची भूमिका जी आहे की त्याच्याबद्दलची निग्लिजन्सीचा रिपोर्ट जो आहे हे शासनाच्या आदेशाने, याची कॉपी तुम्ही घ्या, मनापासून वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मिनिट, मला अजून एक कॉपी द्या. मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा जो पॅरेग्राफ आहे तो वाचा तुम्ही. मी सांगतो की याच्यामध्ये मार्टिन डिसूजा वर्सेस मोहम्मद इसाक, सुप्रीम कोर्ट 2009चा ARचा पॅरेग्राफ 117 मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. वी देअर फॉर डायरेक्ट द व्हुएवर इज कंप्लेंट रिसिव्ड अगेन्स्ट अ डॉक्टर, मतलब हॉस्पिटल और कंझ्युमर ऑफ स्टेट बाय क्रिमिनल कोर्ट देअर फॉर इश्यूइंग अ नोटीस और डॉक्टर हॉस्पिटल. त्यांचं क्लिअर कट म्हणणं आहे, तज्ज्ञ समितीच्या निष्कर्षानुसारच पुढची कारवाई करा. पोलीस म्हणून मला मर्यादा आहेत मावशी. तुमच्या विरोधात पोलीस नाहीये. आम्हाला प्रामाणिक वाटतं की तुमची जी तक्रारी शब्दशः, आणि माझा शब्द आहे तुम्हाला, तुम्ही द्याल तो पुरावा आम्ही त्यांच्या तिकडून अहवाल तज्ञाचा प्राप्त झाल्यानंतर तुमचा प्रत्येक कागद ना कागद पोलिसाच्या तपासातलं पत्र पाठवलेलं आहे. ऐका ना मामा, हे बघा, तुम्ही जे म्हणता ना, तुमच्या कुठल्याही गोष्टीचा आम्ही
अपमान केलेला नाही. पोलीस म्हणून आमचा तुम्हाला वैयक्तिक विरोध नाही. जो चुकीचा आहे तो 100% चुकीचा आहे. स्मरणपत्र 1, स्मरणपत्र 2, आमचं कुठलंच पत्र बाकी नाही मामा. आम्ही त्यांची वाट बघतोय. तुमच्या तक्रार दाखल करायला आमचा विरोध नाही मामा, पण तो कागद जो आपण सगळेजण विरोध नाही मामा, पण तो कागद जो आपण सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, त्या एवढ्या मोठ्या माणसानं जी चाकोरी केली त्याच्यावर सगळी यंत्रणा चालती. शासनाचा आदेश आहे की पोलिसांनी तसं आम्हाला डायरेक्ट जर का मामा एका गोष्टीचं उत्तर द्या. मी 1 तास झालं बोलतोय तुमच्याशी, तुम्ही ऊन तानात एवढे चालत आले आमच्यासाठी. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. मी एवढ्या मिनिटात 35 मिनिटात गुन्हा दाखल केला असता. सगळं मामा तुम्हाला जो कागद पाहिजे तो दाखवतो. इफ देर इज अ निग्लिजन्सी त्यांच्या प्रतिनिधींनी तक्रार द्यायची इथं. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. अहवाल इथं ठेवून मला काय म्हणायचं, हे उत्तर दिवस तोपर्यंत मावशीला घेतलं असतं. त्या तज्ञाच्या अहवालाचा रिपोर्ट झाला तो घेतला असतं. मी एफआयआर दाखल केली असतं. तुम्हाला उन्हात आणायचं, मी 1 किलोमीटर गोळा होऊन चालायला नसतं लावलं, उन्हात बसायला लावलं नसतं. माझं म्हणणं आहे की आमच्या मर्यादा समजून घ्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. मामा मी तुम्हाला काय म्हटलं, आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल बोलतोय तुम्हाला सांगतो. इफ देर इज अ निग्लिजन्सी त्यांच्या प्रतिनिधींनी तक्रार द्यायची इथं. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. अहवाल इथं ठेवून मला काय म्हणायचं, हे उत्तर दिवस तोपर्यंत मावशीला घेतलं असतं. त्या तज्ञाच्या अहवालाचा रिपोर्ट झाला तो घेतला असतं. मी एफआयआर दाखल केली असतं. तुम्हाला उन्हात आणायचं, मी 1 किलोमीटर गोळा होऊन चालायला नसतं लावलं, उन्हात बसायला लावलं नसतं. माझं म्हणणं आहे की आमच्या मर्यादा समजून घ्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. मामा मी तुम्हाला काय म्हटलं, आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल बोलतोय तुम्हाला सांगतो. फॉर केमिकल अँड हिस्टोपॅथिकल अॅनालिसिस त्यांनी फायनल मत हे केमिकल अॅनालिसिस आणि हिस्टोपॅथिकलची अॅनालिसिसचा रिपोर्ट आल्यानंतर दिवस सांगितलंय. मामा मी जर तज्ञ असतो तर मी रिपोर्ट पेंडिंग ठेवला असता का? मग त्यांच्याकडून जे कागद बाकी आहे त्याचे प्रश्न तुम्ही पोलिसांना विचारताय, मी कसं काय उत्तर देऊ शकतो? आपण ते पेपर तुमच्याकडे येतील ना. पण मामा आल्यानंतर मी ठेवणार नाही ना. हा कागद मी तुम्हाला दाखवू शकतोय. आता आम्हाला काय माहिती तुमच्याकडे आले का मी नाही. सांगतोय ना तुम्हाला मामा, आमच्याकडे मी स्मरणपत्र आम्ही विचारलं तर तुम्हालाच विचारणार ना. ते रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही परत तुमचं शिष्टमंडळ आहे तिथे या, तुमचा प्रत्येक कागद वाचा. येताना एखादा मित्र डॉक्टर असेल तर त्याला बोलवा. तुम्ही मी डॉक्टर नाहीये. त्याच्या ज्या काही तुमचे संशय असतील एखादा वकील मित्र घेऊन या आणि त्यांच्या समोर तुम्हाला जो कागद बघायचा तो बघा. मग काय अडचण राहील? पैसे मिळवून देतात बाबा प्रत्येक गोष्टीची अरे मित्र असं नाही मी मान्य करतो. त्याला गोळ्या घातल्या ना, तो फक्त साळुंके साहेब 2 मिनिटं. एक मिनिट, लांडेवाडीचे डॉक्टर का नाही आले सर? लांडेवाडीचे डॉक्टर इथं आता यायला दोषी नाही येत ना, दोषी नाही येत ना, इथं यायला पाहिजे. लांडेवाडीचे डॉक्टर इथं यायला पाहिजे. एक मिनिट ऐकून घ्या. ते काय सांगताय तुमचे, ऐका ना तुमचे नेते काय म्हणतात. ऐका मावशी एक मिनिट ऐका, सांगा साहेब तुम्हाला काय सांग. साळुंके सस्पेंड झाले, 40,000ची लाचरमारी त्याला अटक केलेली. याचा अर्थ हे का पोलीस स्टेशन पैसे घेते आणि फक्त फिरायला लागले. मामा एक गोष्ट लक्षात घ्या, ऐकून घ्या. 7 महिने झाले सर. मामा मी काय म्हणलं, 1 मिनिट ऐकून घ्या मामा. मी तुमच्या प्रत्येक मताचा आदर करीन. मामा सर सकट डाग लावू नका. मामा मी तुमच्याबद्दल रिस्पेक्ट करतोय. मामा तसं नाही मामा. मामा तुमची लेकर बाळ कोणीतरी भाऊ तुमचा आम्ही काय केलंय? लेकरं बाळं आमची गेल्यात. आमची गेल्यात म्हणून तर आम्ही इथं आलोय. मावशी तुमच्या मताचा अनादर केलेला नाही मावशी. मी समोर बोलताना मावशी मी जबाबदारी घेतोय. मावशी. मी तुम्हाला लेखी देतो ना. मला काय म्हणायचंय, तुम्ही मंचर पोलीस स्टेशन पोलीस दलाबद्दल बोलताना डायरेक्ट किरण भालेकर बद्दल बोला. मी तुम्हाला नाही कुठं म्हणलंय. साहेब 6-7 महिन्यानंतर तुम्ही आले. 6-7 महिन्यानंतर मी आहे ना तुम्हाला. मी बसलो इथं. तुमची जबाबदारी माझी आहे मावशी. मी तुमची जबाबदारी मी घेतली. मी आहे ना मावशी. मी असताना मरायचं काय कारण? मी असताना मरायचं काय कारण? मी असताना मरायचं काय कारण? मी आहे ना. मी आहे ना. लेखी तुम्हाला देतात. हो तुम्हाला लेखी देतात सर. लेखी देतात.
आपला एक मिनिट हे तर मान्य का नाही. आत्ताचा विषय चाललाय की पोलीस कुणी काय म्हटलं कुणी काय चाललं, आपण विषय भरकटला नाही पाहिजे. माझं म्हणणं आहे की आपली जी ताई गेली, ज्यांनी मेडिकल नेग्लिजन्स केली, आपली तक्रार त्यांच्या विरुद्ध. नकळत चर्चेत आपण पोलीस विरुद्ध पब्लिक असं नको व्हायला. माझं प्रामाणिक मत आहे मावशी. आणि त्याच्यासाठी बघा, नुसतं रडून नाही चालत, आपल्याला डोळे पुसून लांबचं दिसलं पाहिजे. आपल्याला कागदावर आपली भूमिका ही कायमस्वरूपी जिवंत राहणार आहे. आणि मी तुम्हाला बघा, मी काय म्हणलं, दादाला मी कागद दाखवला, माझ्या मर्यादा दादाला कळाल्यात. तुम्ही दादाला विचारा, आणि जर माझं चुकीचं असेल तर तुमचेच नेते सांगतील. आणि जर आमची जर बघा हातात असतं केलं नसतं ना मावशी, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सगळे अधिकार दिलेत. मी तुम्हाला पोलीस म्हणून नाही बोलत, मुलगा म्हणून बोलते मावशी. मी तुम्हाला पोलीस म्हणून बोल, मी मरून देत नसतो तुम्हाला. मी काय म्हणलं, त्यांना कागद दाखवलाय, त्यांना तो समजलाय, तुम्ही त्यांचा ऐका मावशी. बघा, अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव.